अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. दिनांक 6/6/2025 रोजी सांगलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेमध्ये आमची बहीण ऋतुजा राजगे हिने आत्महत्या केलेली आहे. हा तिचा वैयक्तिक कौटुंबिक विषय असल्यामुळं तिनं त्या कौटुंबिक कारणामुळं आत्महत्या केलेली आहे. परंतु याचं मोठं भांडवल करत समाजकंटक माजी आणि आजी आमदार यांनी समाजामध्ये कशी अशांतता माजवता येईल, धार्मिक तेढ कसं निर्माण करता येईल या उद्देशानं हे प्रकरणाचं मोठं कुभांड रचून ख्रिस्ती समाजाच्या माथ्यावर मारलेलं आहे. यामध्ये असणाऱ्या जे पास्टर आहेत, जे पाळक आहेत, यांनी ख्रिस्ती धर्माची शिकवण जरी त्या कुटुंबाला दिली असेल तर त्यामध्ये कुठेही या महिलेनं आत्महत्या करावी किंवा तिचा जीव जावा किंवा त्या कुटुंबाची नुकसान व्हावी असं कुठेही त्याने कधीही भाष्य केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही. ख्रिस्ती धर्म हा शांततेचा धर्म आहे. तरीही ख्रिस्ती धर्माला फक्त विरोध करायचा, ख्रिस्ती धार्मिकांना विरोध करायचा, पास्टर लोकांचं मारहाण करायची, समाजात दहशत निर्माण करायची, ह्या उद्देशाने समाजकंटक आमदार पडळकर यांनी काल दिनांक 17 रोजी आपल्या भाषणामध्ये ह्याच पास्टर लोकांना, ह्या ख्रिस्ती लोकांना मारहाण करा, त्यांचा सैराट करा, त्यांचा खून करा, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, त्याच्यासाठी मी लाखो रुपये देतो असं भडकाऊ भाषण करून समाजातील अनेक तरुणांची माती भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आम्हाला सर्व समाजाला जे भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे, संविधानिक अधिकार मिळालेला आहे, व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे की धर्म प्रचार आणि प्रसार याचं ते त्या ठिकाणी हनन करताना दिसून येतात. त्याचवेळी पडळकर हे असं म्हणतात की त्यांचं जे बांगरवाडी काहीतरी गाव आहे, या ठिकाणी सुद्धा काही अर्धा कुटुंब ख्रिश्चन झालेली होती. ह्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी दाबून ठेवलेलं आहे, दाबलेलं आहे. याचा अर्थ आहे की त्या गावात दहशत माजवतात. तर अशा दहशत माजवणाऱ्या, गुंडगिरीची भाषा करणाऱ्या, खुनाची भाषा करणारे, खुनाची सुपारी देणारे अशा आमदारावर पहिल्यांदा कारवाई राज्य शासनाने केली पाहिजे आणि समाजकंटक म्हणून त्याची तिथून हकलपट्टी झाली पाहिजे. तो समाजासाठी बोलत नाही तर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ना आपली खुर्ची वाचवण्यासाठी हे समाजातल्या लोकांना भडकवत आहे. समाजातले आज दोन्ही समाज असुरक्षित झालेले आहेत. आज तो सांगतोय की अनेक चर्चेसला बुलडोजर फिरवा. माझी स्वतःची मागणी आहे की चर्चेसवर बुलडोजर फिरवावेत, पण ते जर बेकायदेशीर ठिकाणी असतील तर चर्चेसवरच फक्त कारवाई करण्यापेक्षा महाराष्ट्र शासनानं त्याच्या GR प्रमाणे, अगोदरच्या GR प्रमाणे, जुन्या GR प्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अवैध असे रीतीने मंदिर आहेत, मस्जिदी आहेत, चर्चेस आहेत, ह्या सर्वांच्यावर बुलडोजर फिरवावा. त्यासाठी आम्ही पडळकरांचं स्वागत करतो की त्यांनी तशी मागणी केलेली आहे. यासह हे जे प्रकरण पूर्ण आहे ह्याचं दुधाचं दूध व्हावं, पाण्याचं पाणी व्हावं, यासाठी हे प्रकरण CIDकडे सोपवण्यात यावं अशी मी विनंती महाराष्ट्र शासनाला करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं अशा ज्या ठिकाणी सामाजिक तेढ, धार्मिक तेढ निर्माण करणारी समाजकंटक आहेत यांच्यासाठी कडक कायद्याची निर्माण करावं. धर्मांतरणाचा जो विषय आहे या संदर्भात कडक कारवाई करावी, पण त्या कडक कारवाईमध्ये एकाच धर्माला कुठलेही टार्गेट करून हा कायदा नव्याने निर्माण करू नये. तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे धर्म स्वातंत्र्य दिलं, धर्म परिवर्तनासाठी त्यांनी मुभागी दिलेले, याचं पालन करण्यासाठी त्या कायद्यामध्ये तरतूद असावी. परंतु ह्याच कायद्याचा अनुषंगानं आता जे समाजकंटक लोक आहेत हे भाषण करत आहेत की ज्यांनी हा धर्म स्वीकारलेला आहे त्यांना त्या जातीत घालावं. हे त्यांचं जे भाष्य आहे हे पूर्ण असंवैधानिक आहे. कारण ह्या भाषणामुळं संविधानाचा अपमान होत आहे. हे संविधानाचा जर अपमान होत असेल तर हे चालणार नाही. तुमच्या दादागिरी आम्ही मोडून काढू. ख्रिस्ती लोकांना तुम्ही मारण्याचं ज्या ठिकाणी नियोजन कराल त्या ठिकाणी आम्ही उभा राहू. राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं ही आम्ही जबाबदारी घेतोय. ख्रिस्ती समाज गरीब आहे, पास्टर लोक तुम्हाला एक गालावर मारा तर दुसरा गाल देणार, पण आम्ही त्या ठिकाणी गप बसणार नाही. राष्ट्र विकास सेनेच्या वतीने त्या ठिकाणी आवाज उठवणारच. आणि पडळकरांना जर ह्या भाषा करायच्या असतील, मार, तोड, खून ह्या जर भाषा करायच्या असतील तर त्यांनी आमदारकी सोडावी आणि गुंडगिरी धरावी.
झोपडपट्टी गुंडासारखी भाषा करू नये. समाजकंटक आमदारावर गोपीचंद पडळकर ह्याच्यावर शासनानं महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आता तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा आम्ही 2 दिवसाच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या केबिनमध्ये आम्ही आत्मदहन करू आणि जो न्याय आहे तो न्याय मिळेल. कारण न्याय हा सर्वांना समान आहे. पडळकर हे जर कुणाची भाषा करतात तर त्यांना त्या प्रकारेच उत्तर दिलं जाईल आणि शासन जर त्यांच्या पाठीशी घालत असेल तर आम्ही ख्रिस्ती समाज इथं उतरून आत्मदहन करू. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.